राज्य परिवहन महामंडळाच्या स्थापनेला 77 वर्ष झाली आहेत। या काळात महामंडळानं उभारी घेण्याऐवजी तिची दुर्दशा झाल्याचं दिसून येतंय। याला राज्यकर्ते आणि महामंडळातील वरिष्ठ अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव आणि किसान संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी केलाय। एसटीचा कर्मचारी डोंगर कपारीत वाहतूक करून प्रामाणिकपणे काम करतात, परंतु शिवशाही बस सुरू केल्यापासून एसटीची दुर्दशा सुरू झाल्याचं परुळेकर यांनी सांगितलं। खासगीकरण आणि खरेदी व्यवहारात झालेले घोटाळे याचे परिणाम प्रवाशांना भोगावे लागतात। कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होणाऱ्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम आणि बँकेची कर्ज रिकरिंग खात्याची कपात अशी सुमारे 3000 कोटी रुपयांची थकीत रक्कम ज्या त्या खात्यावर वर्ग न करता महामंडळ वापरत असल्याचा आरोप परुळेकर यांनी केलाय। ही रक्कम ताबडतोब कर्मचाऱ्यांच्या ज्या त्या खात्याकडे वर्ग करा। निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह तसंच विधवा आणि विधुरांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून हयात मोफत पास मिळावा। या मागणीसाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात 10 मार्चला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा परुळेकर यांनी दिलाय। या आंदोलनाला राज्यभरातून 5000 एसटी कर्मचारी सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या पत्रकार बैठकीला मधुकर पाटील, रवी जाधव, वसंतराव देसाई उपस्थित होते।